राज्यातील सर्वात मोठे महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द सिंचन प्रकल्प आहे। गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली। भंडारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे। प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात समाविष्ट काही गावांचे पुनर्वसन अद्यापही झाले नसून प्रकल्पातील जलसाठा वाढला की पवनी तालुक्यातील कुर्झा, इटगाव, सिंधपुरी, कोरंभी, ठाणा, वासेडा, मांगली, पावना, वलनी, शिवनाळा, इटान या गावांमध्ये धरणाचे पाणी शिरले आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। प्रकल्पाचे दरवाजे मुसळधार पावसामुळे प्रकल्पाचा जलसाठा वाढल्याने शनिवारी धरणाचे 33 वक्र दरवाजे 3.50 मीटरने उघडण्यात आले आहे। धरणाच्या खालच्या भागात वैनगंगा दुथडी भरून वाहत आहे। त्यामुळे नदीकाठावर राहणाऱ्या कोदुर्ली, भोजापूर, गुडेगाव, विलम या गावांना धोका निर्माण झाला असून सतर्कतेचा इशारा गोसेखुर्द प्रकल्प विभागाने दिला आहे। जिल्ह्यातील भंडारा, भोजापूर, कारधा, बेला, दौडीपार, खमारी, पवनी असे अनेक गाव पाण्याखाली आले आहेत। लोकांना काढण्यासाठी बोटीच्या साहाय्याने घराबाहेर काढू लागले आहेत। लोकांच्या घरात पाणी शिरले असून लोकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहेत। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।